कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी 6:30 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचं आयोजन नम्रता भोसले जाधव आणि विकास कृष्ण रेपाळे यांनी केलं होतं। त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं, ज्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली। महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावानं उजळून निघालं होतं। उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकासशील नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखानं विनंती केली। या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। कामाचा परतावा नागरिकांनी मतांद्वारे दिलेला आहे आणि आता आपण सगळेजण साकडं घालत आहात करताय। मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालं या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील, नव्हे तर शासन आपल्या दारी असेल। मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती, कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या, महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं, पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल, जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती। अगदी मला पायाला भिंगरी लावून सबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील, त्यांनी केलेलं काम असेल, हे आज लहान मुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे। ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो, एक मेसेज टाकला की अगदी 5व्या मिनिटाला येतात। मी आत्ता ते मागे बघितलं, एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत। आज पूर्ण प्रचार, पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती। या ठिकाणचा तर प्रचार सोडाच, पण सबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे। आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही। याच्याकडे जे आम्ही मागितलं ते आम्हाला मिळालं, म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झाला आहे, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं, असंच या गणरायाकडे आम्ही आज गाऱ्हाणं घातलं आहे, त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच अनुषंगाने आयोजित केली। मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस, हे कोपरी पाचपकडी मतदारसंघ तर सोडा, पण सबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जाल, सर्व धर्म पंथीय सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे। ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महाआरतीसाठी जमलेलो।